कधी विचार केलाय की विज्ञान आणि अर्थशास्त्र ही दोन वेगळी क्षेत्र एकत्र आली तर काय होऊ शकतं? आज आपण डॉक्टर सतीश वाघ यांच्या अशाच एका प्रेरणादायी प्रवासाविषयी बोलणार आहोत, ज्यांनी या दोन्हीचं ज्ञान वापरून एक जागतिक फार्मा कंपनी उभी केली. जरा विचार करा, एका देशात सुरू झालेली एक कंपनी आज 120 पेक्षा जास्त देशांमधल्या लोकांच्या आरोग्यासाठी काम करतीये. ही आहे सुप्रिया लाईफ सायन्सची ताकद, त्यांची जागतिक झेप. पण प्रश्न हा आहे की हे सगळं झालं तरी कसं? एका व्यक्तीची दूरदृष्टी एका छोट्याशा युनिटला एका ग्लोबल पॉवर हाऊसमध्ये कशी काय बदलू शकते? चला, या संपूर्ण विश्लेषणामध्ये याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. डॉक्टर सतीश वाघ यांच्या यशाचं मूळ दडलंय ते त्यांच्या अद्वितीय शैक्षणिक पार्श्वभूमीत, एका अशा पायावर जेने खरं तर सगळा खेळच बदलून टाकला. म्हणजे बघा, डॉक्टर वाघ यांच्याकडे एक कमालीचं कॉम्बिनेशन होतं: वैज्ञानिक कौशल्य आणि व्यावसायिक समज. एकीकडे रसायनशास्त्रातली पदवी असल्यामुळे त्यांना प्रॉडक्ट नक्की काय आहे, ते कसं बनवायचं हे नीट माहीत होतं. तर दुसरीकडे अर्थशास्त्राच्या शिक्षणामुळे त्यांना बाजारपेठ कशी काम करते आणि ती कशी जिंकायची हे कळलं. हाच दुहेरी दृष्टिकोन त्यांच्या यशाचं खरं गमक ठरला. आणि त्यांची ही स्ट्रॅटेजी इतकी प्रभावी ठरली की त्यांना पुढे जाऊन मॅनेजमेंट आणि एंटरप्रेन्युअरशिपमधल्या योगदानासाठी मानद डॉक्टरेट पदवीनेही सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या या कौशल्याला मिळालेली ही एक मोठी पोचपावतीच होती. चला जरा मागे जाऊया, 1980च्या दशकात. तेव्हा भारतीय फार्मा उद्योग आजच्यासारखा नव्हता, खूप आव्हानं होती. अशा परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेणं हा एक मोठा धाडसी जुगार होता, जो डॉक्टर वाघ यांनी खेळला. सुरुवातीची वर्ष तर खूपच निर्णायक होती. 1985मध्ये सुरुवात झाली, पण खरा टर्निंग पॉईंट आला 1987मध्ये, जेव्हा त्यांनी आपलं लक्ष ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजेच APIsवर केंद्रित केलं. आता APIs म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही औषधाचा मुख्य, सगळ्यात महत्त्वाचा घटक. त्या काळात भांडवल कमी होतं, सुविधा नव्हत्या, पण एका गोष्टीशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही, आणि ती म्हणजे क्वालिटी. तर त्या सुरुवातीच्या संघर्षातून पुढे काय झालं? एक छोटीशी स्थानिक कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी शक्ती कशी बनली? ही कहाणी तर आणखीनच रंजक आहे. हे आकडेच सगळी गोष्ट सांगून जातात. 120 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात, 2000 पेक्षा जास्त ग्लोबल क्लायंट्स आणि 40 पेक्षा जास्त प्रकारच्या APIsचं उत्पादन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिका आणि युरोपसारख्या कडक नियम असलेल्या संस्थांकडनं मिळालेली मान्यता. हे त्यांच्या क्वालिटीचा आणि विश्वासाचा सर्वात मोठा पुरावा आहे. आणि या जागतिक यशाचं केंद्र कुठे आहे माहितीये? आपल्या महाराष्ट्रात. कंपनीची अत्याधुनिक उत्पादन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे आणि ठाणा जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये आहेत. इथूनच हा सगळा कारभार चालतो. आणि मग आलं वर्ष 2021, कंपनीच्या इतिहासातला एक सुवर्णक्षण. त्यांचा IPO शेअर बाजारात आला आणि गुंतवणूकदारांनी अक्षरशः त्यावर उड्या मारल्या. हा कंपनीच्या वाढीवर आणि भविष्यावर लोकांच्या विश्वासाचा एक स्पष्ट शिक्का होता. बघा, एखादी यशस्वी कंपनी फक्त आजचाच नाही तर उद्याचाही विचार करते. आणि सुप्रिया लाईफ सायन्समध्ये हेच झालं. कंपनीचं नेतृत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे इतक्या शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने गेलं की ते पाहण्यासारखं आहे. तर झालं असं की ऑगस्ट 2024 पासून एक नवीन रचना समोर आली. डॉक्टर सतीश वाघ यांनी स्वतःसाठी मार्गदर्शकाची भूमिका निवडली आणि ते एक्झिक्युटिव्ह चेअरमन बनले. आणि कंपनी चालवण्याची मुख्य जबाबदारी पुढच्या पिढीकडे म्हणजेच डॉक्टर सलोनी वाघ आणि शिवानी वाघ यांच्याकडे सोपवली. याला म्हणतात परफेक्ट सक्सेशन प्लॅनिंग. डॉक्टर वाघ यांचा प्रभाव फक्त त्यांच्या कंपनीच्या नफ्या तोट्याच्या आकड्यांपुरता मर्यादित नाहीये. तो खूप मोठा आहे. त्यांनी संपूर्ण उद्योगावर आणि समाजावर एक वेगळाच सकारात्मक ठसा उमटवला आहे. ते फक्त स्वतःच्या कंपनीचा विचार करत नाहीत. भारत सरकारच्या केमसेक्सिलसारख्या महत्त्वाच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते संपूर्ण भारतीय केमिकल आणि API निर्यात क्षेत्राला पुढे नेण्यासाठी धोरणं ठरवण्यात मदत करतात. आणि भविष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांची दृष्टी एकदम स्पष्ट आहे. आता त्यांचं लक्ष आहे कॉम्प्लेक्स आणि जास्त नफा देणाऱ्या खास उत्पादनांकडे. येत्या काही वर्षात 1600 कोटी रुपयांची उलाढाल गाठण्याचं त्यांचं ध्येय आहे. पण हे सगळं व्यावसायिक यश एका खोल सामाजिक बांधिलकीसोबत येतं.
त्यांच्या फाउंडेशनचं काम पाहिलं तर लक्षात येतं की शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि तरुणांचा विकास या सगळ्याच क्षेत्रांमध्ये ते मोलाचं योगदान देत आहेत. त्यांचं एक वाक्य त्यांच्या प्रवासाचं सार सांगून जातं. व्यवसाय असा असावा जो समाजासाठी मूल्य निर्माण करतो. तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक दृष्टी, जागतिक गुणवत्तेचा आग्रह आणि समाजाला परत देण्याची भावना हे यशाचे एक परिपूर्ण सूत्रच आहे, नाही का? तर मग शेवटी ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवते. एखाद्या संस्थापकाचं खरं यश आपण कसं मोजायचं? फक्त त्यांनी उभारलेल्या कंपनीच्या आकड्यांवरून की त्यांनी मागे ठेवलेल्या वारसावरून आणि समाजावर टाकलेल्या सकारात्मक प्रभावावरून? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच.